लेखक संपत मोरे लिखित एका प्रेमाची व्यथा। महाविद्यालय असलेले गाव हे गाव तालुक्याचं, या गावाला जोडून दुसऱ्या जिल्ह्यातल्या तालुक्याची सुरुवात होते। इथे शिक्षणाबरोबरच इतर चांगल्या सुविधा असल्यामुळे इतर तालुक्यांतील मुलंही खास शिकायला या गावी येत। शहर म्हणता येणार नाही आणि खेडही म्हणता येणार नाही असं हे गाव म्हणजे मध्यवस्तीत गेलं की चकचकीत दुकानं होती दागण्यांची आणि कपड्यांची। दुसऱ्या भागात गेलं की जनावरं, शेती, शेतकरी, डोक्यावर पाठी घेऊन रानात जाणाऱ्या महिला, बैलगाडी घेऊन जाणारे पुरुष दिसत। याच निमशहरी गावात मला पहिल्यांदा त्या हिरोबद्दल ऐकायला मिळालेलं। तो हिरो होता म्हणे। त्याच्या डोळ्यावर रंगीत गॉगल, मोटारसायकलवर असायचा, कपडे रंगीबेरंगी, वेगळाच रुबाब। आम्ही तेव्हा कॉलेजला प्रवेश केलेला। गाव सोडून पहिल्यांदाच बाहेर पडलेलो। मन रमत नव्हतं। कधी कॉलेज सुटतं आणि घरी जातो असं वाटायचं। ती गर्दी, गाड्या, आवाज याची सवय नसल्याने नको वाटायचं। पण हळूहळू मन रमत गेलं। त्या वातावरणाची सवय होत गेली आणि गाव आवडू लागलं। आम्ही जेव्हा त्या हिरोबद्दल ऐकलं तो त्या हिरोचा पडता काळ सुरू झालेला। आमच्यापेक्षा तो खूपच मोठा होता। त्याचा कॉलेजमध्ये प्रवेश नव्हता, पण तो त्या परिसरात यायचा, नवे मित्र जोडत राहायचं। त्याचा रुबाब पाहून अनेक मित्र त्याला मिळायचे। त्याची कथा त्याच्या मित्राकडून ऐकली होती। एका गावातील श्रीमंत कुटुंबातील हळवा आणि भावनिक तरुण कॉलेजला आला। एका तरुणीच्या प्रेमात पडला। दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम। त्यांची प्रेमकथा गावोगावी गेली। त्या काळी निमशहरी आणि ग्रामीण भागात अशा गोष्टींची खूपच चर्चा व्हायची। तशी चर्चा यांच्या बाबतच झाली। हा गोष्टीतला तरुण हिरो झाला। त्याला लोक हिरो म्हणू लागले। एकदा त्याच्या प्रेयसीच्या मैत्रिणीची छेडछाड करणाऱ्यांना त्याने फिल्मी स्टाईलने झोडपले। गर्दीच्या वेळेत ही धुलाई त्याने केलेली। परिणामी त्याच्या हिरोगिरीवर शिक्कामोर्तब झालं। गावोगावी हा हिरो पोहोचला। सोबत कॉलेज कुमारांत त्याच्या प्रेम कहाणीची चर्चा। कहाणीला जसा शोकात्मक शेवट असतो तसा या कहाणीचा झाला। एक दिवस ही प्रेम कहाणी त्या मुलीच्या घरी पोहोचली। त्यानंतर काही दिवसांतच अचानकपणे त्या मुलीचे लग्न झाल्याची बातमी आली। तेव्हा जूनचा दुसरा आठवडा, नवीन ॲडमिशनसाठी सगळी पोरपोरी यायला लागलेली। त्यांना धक्का बसला। ज्याची चर्चा सुरू असायची तो हिरो स्टँडवर हताशपणे बसलेला दिसला। कपडे मळलेले, केस पिंजारलेले, दाढीचे खुंट वाढलेले, आनंदी हिरो एकदम सुटकी चेहरा घेऊन बसलेला। अनेक दिवस तो तसा बसायचा। हळूहळू रोजच दिसणारं दृश्य म्हणून पोरपोरी त्याकडे दुर्लक्ष करू लागले। अगदी काही महिन्यांत त्याचं अस्तित्व विसरून गेले। तो एकटाच बसलेला दिसायचा। तो आणि त्याचा रुबाब लोक विसरले। त्याची चर्चा बंद झाली। एक दिवस त्याने ती जागा सोडली। तो वाट दिसेल तिकडे फिरू लागला। त्याने ते निमशहर सोडला आणि खेड्याच्या दिशेला गेला। एका गावात जायचा। सुरुवातीला त्याचे पाहुणे त्याला घरी न्यायचे, खायला घालायचे। त्याने घर सोडलेलं होतं हे अनेकांना माहिती होतं। तो असा का झाला ही माहिती असल्याने सुरुवातीला सहानुभूती होती। घरचे लोक यायचे, भाऊ यायचे, पण हा घरी जायचा नाही, फिरत राहिला। काही काळाने सहानुभूती संपली। मग गावातील देवळात राहू लागला। कंटाळा आला की दुसऱ्या गावी जायचा। तो खरोखरच वेड्यासारखा दिसू लागला। मग नुसताच चालत राहिला। अधूनमधून त्याचा रुबाब पाहिलेली पोरं त्याला पाहून थांबत, विचारपूस करत। पण हा आता सगळं विसरून गेलेला। त्याला काहीही कळत नव्हतं। दिवस उगवत मावळत होता। बाकी आयुष्यात काहीही घडत नव्हतं। काही काळानं त्याच्यात बदल झाला। तो पूर्वीसारखा कॉलेजला यायला लागला। त्याला आईवडील नव्हते। हा सगळ्यात छोटा भाऊ। या छोट्या भावाला कुठं पुण्याला की मुंबईला नेऊन त्यांनी सरळ करून आणला होता। तो पुन्हा गाडी घेऊन गॉगल घालून यायचा। तो पुन्हा पहिल्यासारखं करू लागला। पुन्हा त्याच्यात बदल झाला। नंतर तो भटकंती करू लागला। आता मात्र भावांनी त्याचा नाद सोडला। कुठं जत्रा यात्रा असतील तर हा नक्की तिथे जायचा, मिळेल तिथे जेवायचा, भटकत राहायचा। याच्याबद्दल अनेकांना वाईट वाटायचं, सहानुभूती वाटायची। अगदी त्याच्या चर्चाही निघायच्या। दिवस जात राहिले, काही वर्ष गेली। तो हिरोही लोकांच्या विस्मृतीत गेला। जे त्या हिरोच्या काळात कॉलेजला होते त्यांची मुलं मुली कॉलेजला आली। दिवस असेच निघून गेले।
तो हिरोही आता कुठं गेला होता कोणास ठाऊक. कधी बाजाराच्या दिवशी जुन्या मित्रांची गाठ पडली तर त्याची ओघाने आठवण यायची. बाकी तो कुठे गेला, कुठे आहे, तो पुन्हा घरी गेला का, हे प्रश्न त्याला पाहिलेल्या लोकांना पडत राहिले. धुंदीत तो अनेक गावांत पोहोचला होता. निमशहर सोडून तो शांतता शोधायला खेड्यात गेला. रानोमाळ चालत राहिला. डोंगरी खेड्यांत गेला. ज्या गावात 4 माही नदी वाहते त्या गावात गेला. राहिला या भटकंतीत त्याला त्याच्या दुःखावर औषध मिळालं का, त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळाली का, त्याला त्याच्या हाती हळवेपणाचे कारण समजले का, तो खरंच वेडा झाला होता की नैराश्य आल्याने तो असा विरक्त वागत होता आणि त्याच्या जिंदगीचे झालेले असे मातेरे हे तिच्यापर्यंत पोहोचले होते काय. आता हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. लेखक मुलुक माथी या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.